रूप लावताना देवाला होतो आनंद हो मनाला. रूप लावताना देवाला होतो आनंद हो मनाला. होतो आनंद मनाला नि देव दिवाळीचे सणाला. होतो आनंद मनाला नि देव दिवाळीचे सणाला. तर नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणवारीसोबत कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज तारीख आहे 21 नोव्हेंबर, म्हणजे देवदिवाळीचा सण आहे. तर तुम्हा सर्वांना देवदिवाळीच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा. आणि कोकणातली गावाकडची देवदिवाळी म्हणजे एक उत्साहाचा असा सण असतो आणि त्याची सुरुवात जी होते ती खरी गावच्या देवळातून होते. कारण गावच्या देवळामध्ये गावची मंडळी सगळी एकत्र येतात, तिथे गावच्या देवाची रूपं लावली जातात आणि त्यानंतर गावातल्या वाडीवाडीमध्ये विडे भरण्याचा कार्यक्रम असतो. त्याचबरोबर मित्रांनो, हे विडे भरत असताना या देवदिवाळीच्या सणाला विविध ठिकाणी गावच्या देवळामध्ये जत्रा देखील असतात. तशी जत्रा जाकादेवीमध्ये देखील दरवर्षी भरते. मी अजून काही त्या यात्रेला गेलो नाही. त्याचबरोबर ती मित्रांनो, आमच्या गावात 2 मंदिर आहेत चंडिकाची, एक संपूर्ण गावाचं आणि एक काही विशिष्ट मानकऱ्यांचं, ते भंडारी समाजाचं आहे. तर तिकडे देखील देवदिवाळीचा सुंदर असा उत्सव असतो. तर तिकडे देखील सकाळपासून कार्यक्रम आहेत, दुपारी महाप्रसाद आहे. तर आपण देखील तिकडे महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला जाणार आहे आणि तिकडचा उत्सव तुम्हाला देखील थोडक्यात दाखवणार आहे. तर असा सगळा हा देवदिवाळीचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करून शेअर देखील करा. तर आता घरातून निघालो आहे, सुंदर अशी घावणे आणि चहा वगैरे खाल्ले. खरं तर देवदिवाळीला आंबोळ्या करतात, पण हल्ली आई वेळ लागतो त्या गोष्टीला, म्हणून घावणे केले, चहा वगैरे घेतले आणि आता निघालो आहे वाडीत. तर वाडीत जायचं आहे आणि तिथे सर्व मंडळी एकत्र येणार आहेत आणि मग तिथून आपले 2 ग्रुप होतील आणि मग त्यानंतर विडे भरण्याचा कार्यक्रम घरोघरी चालू होईल. तर चला वाडीत जाऊया आणि सर्वप्रथम देवाची दिवाळी म्हणून तुम्हाला आमच्या महालक्ष्मीचं सुंदर असं दर्शन घडवतो. पटापट भरा विरे, तिकडे वेल काढू लागा, लवकर खाली या. हा, हे लवकर येतील. तर मंडळी 2 मेल झालेले आहेत. इकडची मंडळी चालले वरती, इकडे आपलं मंदिर, आणि आम्ही चाललो इकडे खाली. आमची मंडळी अजून बरीचशी पुढं आहे, चला दाखवतो तुम्हाला. आणि आता मग विडे भरायची सुरुवात असेल आपली. आता आम्ही निघालेली विडे भरायला. तर 2 मेल आहेत आपल्या वाडीतले. एक मेल तिकडे वरती गेला आहे, त्यांच्या इकडे 9 घरांचे मध्ये विडे भरायचे आहेत आणि आपल्या इकडे आम्हाला 12 घरं, तर 3 घरं आम्हाला जास्त आहेत. त्यामुळे ते तिकडून लवकर येतील आणि आम्ही इकडून जायला जरा उशीर होईल. आणि ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथे सगळे एकत्र येऊन मग त्या घरातला विडा भरतो रामगड यांच्या इथे. आणि मग अशा पद्धतीने विडे भरून संपन्न होती. आणि मग आम्ही जाणार महाप्रसादाला. तू येणार आहेस महाप्रसादाला? आणि प्रथमेश पण आलेला आहे. अरे पिशवी कुठं आहे तुझ्याकडे पानं गोळा करायला? हा, पिशवी पप्पाकडे खिशात देस, पानं गोळा कर भरपूर. हा काय, पानं, सुपारी, खोबरं खायचं आणि पान सुपारी आजीला न्यायची. नेशील ना? मग आजी खात नाही तुझी? मग आजोबाला ने. मग आजोबा हा, मग बाबांना पान गोळा कर सगळी आणि घेऊन चल. हा, चला आता त्याला मेनियांच्या इथे सुरुवात, त्यानंतर चौगुले, त्यानंतर वालवे, कोलगे, मटकर, रामगडी, असं आपलं आजचं नियोजन. चला मंडळी नमस्कार. पहिल्या घरातला विडा भरून झालेला आहे आणि आता आम्ही निघालो पुढच्या घरात. असंच एका घरात आम्ही विडे भरणार आहे. आणि इकडे तुम्हाला दाखवतो आमची मराठी शाळा जी स्थलांतरित झालेली आहे, जिल्हा परिषद कविवर्य केशवसूत प्राथमिक विद्यालय.
मालगुणी या शाळेत आम्ही प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे. तेव्हा शाळा तिकडं होती, आता शाळा इकडं आलेली आहे. आणि आता ही आपली मंडळी बघा, भरपूर जण जमलेले आहेत, विडे भरायला निघाले. दाखवतो तुम्हाला. सुरुवातीला कमी होती पण आता भरपूर जण आलेले. हा पिशवी घेऊन आलेला आहे तो बघा, पान गोळा करायला. पिशवी सुरुवात केलेली आहे पान गोळा करायला. चला 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 पुढच्या घरात चला. तर चला मंडळी, जाऊया आता चौगुले परिवारामध्ये विडे भरायला. तर असे मंडळी दरवर्षी सगळी मंडळी एकत्र जमतात आणि विडे भरण्याचा हा कार्यक्रम आमचा चालू असतो. प्रथमेश यंदा पहिल्यांदा दिसतोय. काय वाटतंय प्रथमेश तुला? हां, भारी वाटतंय, एकदम भारी. चला चला जाऊया पुढच्या घरात. आणि इकडे बघताय तुम्ही नारळी पोफळीच्या बागा, मेंदळ्यांची बाग, मस्तपैकी कोकणातलं फिलिंग तुम्हाला दिसेल. इकडे आमचे तोडणकर बंधू बसून आम्हाला बघतायत. चला पिढा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. मंडळी आता शेवटची 2-3 घरं आहेत. आता सगळं दोन्ही मेल आमचे एकत्र येतील, मग तुम्हाला मंडळी बघायला भेटेल आमची किती आहे. आता आलो आम्ही रामगड यांकडे. हे बघा, तिकडं झालं. हा इथं आहे की हे तिकडच्या ग्रुपमधले हे मेंबर. किती उशीर लावला. अरे बाबा झालं होतं, तुम्ही उशीर लावला काय उशीर. मंडळी कुठं आहे तुमची? म्हणजे ते बघ आमचे सगळे शिपते लास्ट घर घ्यायला गेल्या. चिंटू असेल ना अजून? चिंटूचं रामगडाचं एक लास्ट घर आहे. चिंटू त्याचंच घर घ्यायला गेलं. चला मंडळी इकडे दीपाकडे जाऊया. विडा मांडण्याचं काम चालू आहे. मंडळी आता आपण आलोय आपल्या शेवटच्या घरामध्ये. रामगड यांच्या इथं आलेले आहे आणि ही सगळी वाडीतली आपल्या मंडळी आहे. दोन्ही मेल एकत्र आलेली आहेत. बघू शकता तुम्ही, भरपूर मंडळी आहे. पासून मुंबईपर्यंत सगळ्यांना सोमपती लागू दे. खातात नंबर घेतलेला पुढचा तर मंडळी अशा पद्धतीने वाडीतल्या घरोघरी जाऊन सर्वांचे विडे भरून झालेले आहेत. आणि ह्या ज्या डांबरी आहेत, ह्या गावच्या देवळातल्या डांबरी आहेत, सगळ्यांच्या मी एकत्र गोळा केल्या आहेत. आता आपल्याला जायचं आहे गावच्या देवळात डांबर घेऊन, तिथे डांबर द्यायचे. आलो चल.
तर डांबरी घेऊन जातोय आणि मग तिकडे तुम्हाला गावच्या देवाचं पण तुम्हाला दर्शन घडवेन. तर चला, आता आपला कार्यक्रम झालेला आहे. गावच्या देवळात जाणार, डांबर ठेवणार आणि मग तिथून जाणार गायवाडी परिसरात असलेल्या याला महाप्रसादाला जायचं. तिकडचं पण थोडासा उत्सव तुम्हाला दाखवेल. आता सगळी मंडळी चालली घरी. हे बघा, तर मंडळी आता आपण पोचलोय गावच्या देवळात. हे आपलं गाव देऊळ आहे आणि आता आपण चंडिका देवीचं दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला पण देणार आहे. आणि डांबर घेऊन आलोय सगळ्यांच्या घरातल्या. तर गावच्या देवळात दर्शन घेतलेलं आहे आणि तिथे डांबर वगैरे ठेवलेले आहे. सुंदर अशी रूपं देखील लागलेली आहेत. तर हे मंडळी आमच्या गावचं देऊळ आहेत आणि आता आपण जाणार दुसऱ्या चंडिका मंदिर जे गायवाडी परिसरामध्ये आहे. तिथे देवदिवाळीचा सुंदर उत्सव असतो. तर दर्शन घेऊया आणि तिकडे महाप्रसाद आहे त्याचा पण लाभ घेऊया. तो पण तुम्हाला उत्सव थोडक्यात दाखवेन. चला निघूया आपली. तर मंडळी आताच आपण या मंदिरात दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि मंदिराच्या समोरच महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. इकडे आपण चाललो आहे आता जिकडे महाप्रसाद सुरू आहे तिकडे. आणि इकडे समोर बघताय सुंदर असा महाप्रसादासाठी मंडप उभारण्यात आलेला आणि इकडे महाप्रसाद देखील सुरू झालेला आहे. बघा बाब्या दादा. आणि इकडे बघताय तुम्ही गावातील ग्रामस्थ महाप्रसादाचा आस्वाद घेताना. नुकतीच सुरुवात झालेली आहे मित्रांनो महाप्रसादाची आणि आपण आलो आहे. सर्वजण या महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. भंडारी समाजाच्या वतीनं या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं आणि त्या निमित्तानं हा महाप्रसाद दरवर्षी या ठिकाणी दिला जातो. जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाली असतील या उत्सवाला आणि अशा पद्धतीने इकडे महाप्रसादाची सुरुवात देखील झालेली आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन इकडे तुम्ही पाहू शकता. सुंदर मंडप आहे, सुंदर बैठक व्यवस्था केलेली आहे आणि इकडे सर्व त्यांचे व्यवस्थापक मंडळी इकडे महाप्रसाद देण्याचं काम करत आहेत. तुम्ही पाहू शकता आपली सगळी मित्रमंडळी देखील आहेत. चेतन बोरकर असेल किंवा इतर भंडारी समाजातील तरुण कार्यकर्ते इकडे बघताय तुम्ही. महाप्रसाद देण्याचं काम चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने इकडे महाप्रसाद दिला जातो आहे. आणि इकडे धावडे बंधू आमचे बघा पाण्याची व्यवस्था करतायत. पाणी वाटप चाललं आहे. अतिशय सुंदर व्यवस्था, सुंदर नियोजन दिसतं आहे. आणि अशा पद्धतीने या महाप्रसादाचा आता आपण देखील इथे आस्वाद घेणार आहोत. थोड्याच वेळात इथे आणखीन गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता आता मात्र गर्दीच वाढलेली आहे. ही पुढची पंगत आहे. पहिल्या पंक्तीमध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या पण आता या पंक्तीमध्ये बघताय तुम्ही सर्वजण महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. मित्रांनो अशा पद्धतीने या मंदिरात दरवर्षी इथे देवदिवाळीचा हा उत्सव संपन्न होत असतो. तर मंडळी आज देवदिवाळी आणि देवदिवाळी निमित्त गावच्या देवळात रूपं लागली. त्यानंतर आपण वेडे भरले. त्यानंतर आपण गेलो दुसऱ्या एका चंडिका देवीच्या मंदिरात. तिथे उत्सव असतो देवदिवाळीचा. तिथे महाप्रसाद दर्शन घेतलं, महाप्रसाद केला. तिथला उत्सव थोडक्यात तुम्हाला दाखवलेला आहे. तर एकंदरीत असा हा देवदिवाळीचा उत्सव किंवा सण आमच्याकडे अशा पद्धतीने साजरा होतो.
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणवारीसोबत कायम राहा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब देखील करून घ्या. भेटू पुढच्या असेच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चला बाय.